नमस्कार मित्रांनो, आपल्या मॅथ्स प्लस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हे बघा, प्रश्न काय आहे बघा. आपल्याला सर्वांना प्रश्न असा पडत आहे की कुठल्याही संख्येला आपण शून्याने भागलो तर उत्तर काय येणार. आता सोशल मीडियावर म्हणजे सर्वांना प्रश्न पडणारा हा एक अतिशय गणितामधला एक प्रश्न आहे. हे बघा, हे प्रश्न कसं सोडवायचं माहिती आहे का. हे ऑप्शन आपल्याला असं देतील, इन्फिनिटी देतील, आणखीन दुसरी नंबर मायनस इन्फिनिटी देतील, नंतर अनडिफाईन पण देतील, म्हणजे अव्याख्या म्हणून पण देतील. आपल्याला हे कसं माहिती आहे का मित्रांनो, हे तिन्ही उत्तर कसं येते तुम्हाला सांगतो. हे बघा, कुठल्याही संख्येला आहे बघा, मी 1/0.1 असं केलं तर ह्याचं उत्तर काय असतो 10. मग ह्याचनुसार 0.01 केलं तर ह्याचं उत्तर असं 100 येतो. गणितामध्ये असा एक नियम आहे ना, जे तो असा लिहिलेला असतो, ह्याचा उत्तर इन्फिनिटी असा असतो, म्हणजे अनंत असा असतो. मग त्याच हिशोबाने हा जो संख्या हा झिरो नसतो, झिरोपेक्षा जस्ट मोठी संख्या असतो. झिरोवरती अधिक हा चिन्ह असेल तर झिरोपेक्षा फक्त मोठी संख्या म्हणजे असली संख्या आहे जी झिरो नाही पण झिरो जवळची असली संख्या. म्हणजे असं असं मी आता ह्याच्यानुसार बघा, आता आम्ही 0.0001, मग ह्याचे उत्तर काय येणार मित्रांनो. बघा काय येणार, टोटल 10,000 असं उत्तर. तसंच लई मोठं असं मी असं लिहित गेलो बघा, असं लिहित गेलो तर बघा असं असं फोन असंच हा अनंतपर्यंत नेलो, तिथं एक असणार. म्हणजे झिरोपेक्षा फक्त एक मोठी संख्या म्हणजे अनंत. अनंत नंतर जो हा फक्त मोठी, ह्याच्या एवढं मोठं लिहिण्याऐवजी त्याने प्लस असं लिहिणार. मग ह्याला आपण अनंत असं उत्तर येणार ह्याची. जर का त्यासोबतच आपण हे बघा वरती असं लिहिलेच समजा, तो हे पण असंच आहे, फक्त 0. वरचा मायनस असेल ना तर 0.0000000000 असं एकपर्यंत. यानुसार ह्याचे उत्तर मायनस अनंत येणार, म्हणजे वजा ऋण उत्तर ऋणामध्ये येणार. त्याच पद्धतीने जर कमी आपण फक्त शून्याने असं भागलो खाली, फक्त शून्याने जर कमी भागलो तर खाली अव्याख्य म्हणजे अनडिफाईन्ड असा उत्तर येणार. अनडिफाईन्ड म्हणजे ह्याची उत्तर आपल्याकडे नाही. म्हणजे असा विचार करा की कुठल्याही संख्या नाही म्हटलं तर अनडिफाईनच येणार ना. म्हणजे कसं म्हणते, ती ही जी संख्या आहे, कुठल्याही संख्येला आपण लहान त्याच्याहून फ्रॅक्शनमध्ये जेव्हा करतो आपण, तो संख्या मोठीच येणार आहे. तर बघा लई नंतर एक संख्या आहे, म्हणजे झिरोपेक्षा जस्ट इकडचा नंबर. हे बघा झिरो कसा असतो माहिती आहे का. हे बघा, मी एक असं लाईन ओढतो, हे एक झिरो समजा, इकडं असं गेलं ना, इकडं ऋण संख्या चालू होती, इकडे गेलं तर अधिक संख्या चालू होती. जस्ट झिरो नंतर जो नंबर असेल ना, तो त्या संख्येने आपण खाली एकाला भागलो नाही तर कुठल्याही संख्येला भागलो तर इथं आपण एक ऐवजी एन पण समजू शकतो. एक ऐवजी एन पण समजलो ना, असंच अनंतपर्यंत गेला ना उत्तर मायनस इन्फिनिटी. जर का मी इथं प्लस असेल तर हा अधिक इन्फिनिटी. जर का मी त्याच पद्धतीने फक्त खाली झिरो असेल तर अनडिफाईन अव्याख्य, नाहीतर पर्यायामध्ये असं लिहिलं असे असेल तर असे. मग जर की आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत आपल्या पोलीस भरती किंवा गट क गट म्हणजे जे सरळ सेवा महत्त्वाचे जे स्पर्धा होते त्याच्यामध्ये अनडिफाईन हा उत्तर 100% असणार. म्हणजे हे फक्त हे जे कन्सेप्ट आहे, जो मॅथमॅटिक्सचा स्टुडंट आहे त्यांच्याकरिता आहे. हा जो आहे आपला नॉर्मल जो क्वेश्चन असतो ह्याच्यामध्ये विचारणार आहे. शक्यतो आन्सर हाच असणार. जर का मी तेथे असं लिहित असेल 0+ किंवा 0- किंवा असं पण लिहू शकते. मी इथं खाली असं पण लिहू शकतो बघा. हे एन म्हटलं तर आता लिमिट हा कन्सेप्ट गणितामधला आहे. हा एन जर की मी झिरोला अप्रोच म्हणजे झिरोच्या जवळ जात असेल, झिरोच्या जवळ म्हणजे 0+ असं पण लिहू शकतो. मग तेव्हा तर आपली इन्फिनिटी येते. जर की आपण फक्त झिरोने हे केलं तर अनडिफाईन येणार. मित्रांनो, ह्याच्यावर मला असं वाटते की आपल्याला ही कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल. उत्तर नक्की 100% हाच असणार. आपल्याला पोलीस भरती किंवा सरळ सेवा विचारणार हाच क्वेश्चन असतो. हाच आपला उत्तर म्हणजे अनडिफाईन्ड म्हणजे अव्याख्य.